देवेंद्र फडणवीसांच्या यवतमाळ दौऱ्याची जय्यत तयारी केली जाते। दीनदयाळ जयंती कार्यक्रमासाठी सोमवारी देवेंद्र फडणवीस यवतमाळच्या दौऱ्यावर आहे। सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी दीनदयाळ सेवा प्रतिष्ठानचे सहसचिव विवेक कवठेकर यांच्यासोबत संवाद साधलेला आहे। पाहूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या यवतमाळच्या जिल्हा दौऱ्यावर आहे। हा यवतमाळ जिल्हा जो आहे तो आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जातो आणि याच यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुद्धा झालेल्या आहे। पंडित दीनदयाळ उपाध्याय या संस्थेमार्फत अनेक शेतकऱ्यांचं जे आहे तर पुनर्वसन केलं जाते आहे। आणि मी सध्या आहे तर वेनिशन हॉटेल या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे तर तयारी सुरू आहे। जवळपास 7 ते 8 हजार नागरिक जे आहेत या ठिकाणी बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर पंडित दीनदयाळ उपाध्याय हे या ठिकाणी जे आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे त्या ठिकाणी माल्य अर्पण करण्यासाठी येणार असल्याची माहिती सुद्धा मिळत आहे। या संदर्भात संस्थेचे सहसचिव जे आहेत विवेकजी कवठेकर आपल्यासोबत आहे। कशा संदर्भात मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहे आणि काय माहिती आहे, या ठिकाणी कशा प्रकारचं काम सुरू आहे, काय सांगणार? गेल्या वर्षी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आभासी पद्धतीनं ज्या उद्यानातील पुतळ्याचं लोकार्पण केलं, हा पुतळा 4.25 एकर परिसरामध्ये यवतमाळचे माजी पालकमंत्री मदन येरावार यांच्या प्रयत्नातून उभा झाला। 30 फूट त्याचा चबुतरा आणि त्यावरती 41 फुटाची भव्य मूर्ती असा 71 फुटाचा हा भव्य पुतळा, त्याला अभिवादन करणं हेही देवेंद्रजी या निमित्तानं करणार आहेत। आणि या वेनेशियन लॉन परिसरामध्ये 7 ते 8 हजार लोकांसमोर, ज्यामध्ये सगळ्या स्तरातली मंडळी असणार आहेत, त्यांच्यासमोर दीनदयालजींचा अंत्योदयाचा विचार आणि संस्था करीत असलेल्या कामाच्या संबंधानं देवेंद्रजी उद्बोधन करणार आहेत। शेतकऱ्यांचे जे आहेत प्रश्न या ठिकाणी असो किंवा सर्वसाधारणाचे प्रश्न जे असते ते ऐकण्यासाठी ते या ठिकाणी येणार असल्याची माहिती सुद्धा या ठिकाणी संस्थेचे सहसचिव विवेक कवठेकर यांनी माहिती दिली आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।